नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राम खाडे यांची तब्येत आणि नेमकं त्यांचं म्हणणं ते समजून घेण्यासाठी हे जे संचेती हॉस्पिटल आहे त्याच्या समोरच मी आता उभा आहे आणि हे त्यांचे बंधू आहेत आणि हे त्यांचे चिरंजीव आणि ते नातलग. या इकडे, अहो या इकडे. अजून कोण कोण जखमी आहे तिकडे सांगा मला. आणखी कोण कोण जखमी आहे? जखमी हां माझे चुलते परमेश्वर नागर होते. हां, कुठे लागले त्यांना? त्यांना डोक्याला टाके पडलेत आणि इथे फ्रॅक्चर आहे. हां, त्यानंतर दुसरे कानडीचे सरपंच दीपक खिळे आणि त्यांचे एक चुलत भाऊ आणि ॲडव्होकेट मुळे. त्यांना कुठे लागले दोघांना? त्यांना वकील साहेबाला इथे घालायला. आणि सरपंचाला? सरपंचांना इथे फासोडी. हे त्यांच्याबरोबर आले. डॉक्टर साहेब या, तुम्ही जाऊन बघून आलात. सध्या खाड्यांची तब्येत कशी आहे? सध्या परवापेक्षा सुधारलेली आहे, परंतु अजून बेशुद्धच आहेत. डॉक्टरांनी निश्चित असं सांगता येणार नाही, म्हटलं जशी जशी वेळ जाईल तसं जसं आपण सांगू शकतो. ओके, सिटी स्कॅन झालंय त्यांचं? सिटी स्कॅन झालेला आहे. सिटी स्कॅनमध्ये निश्चित काय असं धोकादायक आलेलं नाही. हेड इंजुरी आहे? हेड इंजुरी, ब्रेनला इंजुरी नाही असं सिटी स्कॅनमध्ये त्यांचं म्हणणं आहे. पोटाला मार लागलेला आहे, किडनीला सूज आहे आणि किडनीचं फंक्शन बिघडलेलं आहे. सध्या ओटी कसं आहे आपलं? ऑक्सिजनची लेवल कशी? ऑक्सिजन लेवल सुधारत आहे. सुधारत आहे. ऑक्सिजन लेवल सुधारत आहे. ही इज आउट ऑफ डेंजर असं निश्चित सांगता येणार नाही असं म्हणले, कारण तसं अजूनही 48 तास झालेले नाही. 48 तास पुढचे महत्वाचे आहेत. सुरुवातीचे 48 तास महत्त्वाचे असतात. त्यानंतर दर 24 तासाला रिव्ह्यू होतो. रिव्ह्यूमध्ये प्रगती होत आहे असं वाटलं तर ट्रीटमेंटची डिक्लाईन केली जाते. तर प्रगती होत नाही असं वाटलं तर आणखी पुढच्या दर्जाची ट्रीटमेंट किंवा पुढचे इन्व्हेस्टिगेशन करावे लागते. आणि त्यांना इंजुरीज कुठं आहेत हे तुम्ही पूर्ण सांगितलं? शरीरावर इंजुरी आहे त्यांना. मल्टिपल इंजुरी आहे. ट्रॉमा आहे, म्हणजे मार लागून सुजलेला भाग आहे, लाल झालेला भाग आहे, काही ठिकाणी कट झालेलं आहे. पायाच्या गुडघ्याच्या खालच्या बाजूला 2 ठिकाणी कट झालेला आहे. कट म्हणजे? कट नाही, कापला गेलेला आहे. right. आणि फ्रॅक्चर आहे, 2 हाडं फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर पण आहे आणि फ्रॅक्चर आहे पूर्ण आणि कट झालेला पण आहे. झालं. मला असं सांगितलं की हाताची बोटं पण त्यांची? हाताचे बोटं गेले. हाताचे किती बोटं गेले? मी निश्चित पाहिलं नाही तिथे. मला एवढं बारीक हाताचं पाहता नाही आलं. बोटं निश्चित तिथे पाहता नाही आलं. 3-4 एमओशी बोललो मी, अजून ते धोक्याच्या बाहेर आलेले नाही. हां, तर तुम्ही सांगा मला, बोट कुठं हे झालं त्यांच्या बोटाचं? बोटं हाताचे 3 बोटं तुटले. असे पूर्ण तुटली? कांडे तुटले. अरे वा. हाताचे 2 आणि उजव्या हाताचे 3 बोटं कट झाले. डाव्या हाताचे 2, उजव्या हाताचं 1, असे 3 हात. दोन्ही पायाला फ्रॅक्चर आहे. दोन्ही पायाला एक गुडघ्याच्या. तुम्ही त्यांचे भाऊ आहेत? हो तुम्ही त्यांना बरोबर इथे घेऊन हो आलो? हो. वाटेत तर ते काही ते बोललेच नसतं, तिथून बोलायचं नाही. बेशुद्धच बेशुद्धच आहे. होते ना. येतानाच ॲम्ब्युलन्समध्ये त्या डॉक्टरांना घेऊन आलो. हो. पूर्ण सर्व्हिस ॲम्ब्युलन्समध्ये देऊन आणता आलं. तसं आणताच येत नाही. बेशुद्ध अवस्थेत. कोणाकोणाचे फोन आले का नाही त्याचे, की कशी तब्येत आहे वगैरे विचार करणार? नाही, आम्हाला काय कोणाचा फोन आला नाही. आम्हाला महत्त्वाचं आहे आमचा फोन. जे कोणी गुन्हेगार असतील काय असतील त्याच्यावर 100% कारवाई होईल. दोषी कोण असेल, जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईल. तुमचा संशय कोणावर? आमचं काय, आमचं महत्त्वाचं काय, जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. आणि त्यांच्याकडे किती मोबाईल फोन होते? हा, त्यांचं चिरंजीव आहेत खाड्याचे? 2 मोबाईल होते त्यांच्याकडे. हां. दोन्ही पण अजून प्राप्त नाही झाले. ते वापस सापडले नाही. बंद आहे दोन्ही पण. दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत. कुठून कुठं चालले होते ते? ती जेवायला थांबलेले वाटते. हां. अजून मी पण इथेच असतो, गावाकडे नसतो. कुठं लग्न होऊन येत होते ना? एक्झॅक्ट नाही सांगता यायचं, कारण कोणाला माहिती आहे ते कुठून कुठं चालले ते? कोण सांगू शकते? बरं. हां, नगरहून आष्टीला चालले होते. नाही, कशासाठी गेले होते? कुठून? नगरला नेहमीच्या कामासाठी चालले होते. पण आष्टीवरून नगरला जाणं जो मधला मार्ग आहे, चिचोंडी मार्ग, ते रस्त्याचं काम चालू आहे, वेळ लागतो. त्यामुळे बहुतेक आष्टीहून जाणारी माणसं मिरजगाव मार्गे नगरला जातात. नगरहून परत येताना मिरजगाव मार्गे आष्टीला येतात. तर नगरहून मिरजगावला पोचण्यापूर्वी मांदळी गाव लागतं. त्या मांदळी गावामध्ये जेवण करत होते. त्यानंतर त्यातले काही जण परत जाणार होते नगरला आणि राम आणि हे आष्टी जाणार, मिरजगाव मार्गे आष्टी जाणार होते. तेवढ्यात हे 7-8 लोक आली. ते 10-12 जण आहे. मी हे यासाठी संख्या 10-12. मी यासाठी विचारलं की कारण त्या दिवशीच त्यांनी एक उपोषणाची नोटीस दिली होती. काय उपोषणा? तुमचा जरा परिचय द्या बरं. तुम्ही कोण, काय तुमचं जरा माहिती द्या. मी राम सांगळे आहे. मी
मनसे वाहतूक विभागामधून मुंबईमधून मी काम बघतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. बर. आणि रामभाऊ खाडे हे जे आहेत हे माझे नातेवाईक आहेत. आणि आमच्या गावचं नाही तर आष्टी पाटोदा शिरूर आणि बीडमध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे काही अन्याय होतो, जिथे भ्रष्टाचार होतो, त्या ठिकाणी आमचे रामभाऊ ज्या ठिकाणी हे जे काम बघतात हे समाजकार्य आहे. आणि त्या समाजकार्य दिवशी त्यांनी उपोषणाची कशासाठी नोटीस दिली होती? हे सुरेश धस जे आहेत, हा. जे आष्टी पाटोद्याचे विद्यमान आताचे आमदार आमदार आहेत, हा. तर या आमदाराला क्लीन चिट मिळण्याची शक्यता होती. कशामध्ये? त्या देवस्थान जमिनीची नाही, पण हे आजचं देवस्थानाची जे जमीन प्रकरण आहे आहे ते विविध कार्यकारी सोसायटीच्या जागेवरच जागेवरचं नाहीये. हा. हे त्याच्यानंतरचा विषय आहे. आणि आता हा जो हल्ला झालेला आहे त्या दिवशीचा, जो मांदळी या गावात झाला, तो हा 5वा हल्ला आहे. कारण या हल्ल्याला याच्या पहिलं कुठल्याही जे हल्ले झाले 4 हल्ले गांभीर्याने प्रशासनाने घेतलेला नाही. कुठे कुठे झाले 4 हल्ले? 4 हल्ले त्यांच्या स्वतःच्या घरात झाला, एक हल्ला एक घरात. हल्ला झाला. दुसरा हल्ला जी झाला आहे तो त्यांच्या राहतं घर नवीन आहे, चिचपूरच्या जवळ आहे, हरिनारायण आष्टाच्या अपोजिट साईडला स्वतःचा बंगला आहे. त्या घरी जाऊन त्यांची गाडी जाळण्यात आली. तोही एक प्रकारचा हल्ला झालेला आहे. 2 झाले. पोस्को अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले आहेत, तो नगर या शहरात दाखल होता, पोस्कोचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर आष्टी पाटोदा आपलं आष्टी तहसील कार्यालयात सोबत त्यांचे सहकारी होते, तर त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे. हा? तू होता का घरी तेव्हा? काय झालं होतं तेव्हा? थांबा जरा, हे फार महत्वाचं. आम्ही बाहेर नव्हतो गेलो, लहान होतो आम्ही. कोणीतरी बोलवायला आलं त्यांना बाहेर. सगळ्यात पहिला हल्ला तेव्हा सगळ्यात पहिला जातो आणि आम्ही लहान होतो तेव्हा बाहेर बोलवलं त्यांना. बाहेर गेल्यानंतर त्यांचा हल्ला झाला आणि आम्हाला बाहेर जाऊन नाही, पण तेव्हा पण काही झाले नव्हतं. ते एक दैनिक पुण्यनगरीची बातमी बघू जी आता मला दाखवलेली. तर तुमचं असं मत आहे की ह्याच्या मागे याच्या मागते बघा, हा 5वा हल्ला आहे. आणि जोपर्यंत हल्ल्यातले आरोपी हे सापडत नाहीयेत तोपर्यंत हा हल्ल्याचा त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो वाढत चाललेला आहे. जो आरोपी आहे, एक मिनिट. आष्टीत सहकारी सोसायटीच्या जागेवर उभारले शॉपिंग सेंटर, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची राम खाडेंची मागणी, जिल्हाधिकाऱ्याकडे केली निवेदनाद्वारे रितसर तक्रार. या कुटुंबियाचं असं म्हणणं आहे ही बातमी दैनिक पुण्यनगरीमध्ये प्रकाशित झाली त्या दिवशी, आणि म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी म्हणजे 25 तारखेला ही हे काय प्रकरण आहे? सहकारी सोसायटीची जी जागा आहे सेक्टर त्याच्यामध्ये 90 मध्ये ही जागा आहे. 920 मधलं ही या जागेवर ही सहकारी सोसायटी जागा आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार सुरेशरावजी धस यांनी स्वतःच्या घशात घालून त्या ठिकाणी तिकडे शॉपिंग मॉल उभा राहायचा. स्वतःच्या घशात घातली म्हणजे काय? स्वतःच्या नावे केलेली जागेवर तो त्यांनी उभा केलेली आहे. हे सगळं ही जी जागा आहे सहकारी संस्थेची जागा स्वतः हडप केली आहे. आमचा असा आरोप आहे की ही जागा हडप करून स्वतःची कळगी भरण्यासाठी ह्या माणसांनी त्या जागेवर टावर उभा करायचं काम चालू आहे. या संदर्भामध्ये अधिकृतपणे कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. त्यांचं असं मत आहे की जेव्हा राम खाडे बरे होतील त्याच्यानंतर काय घडलं, कसं घडलं या संदर्भामध्ये तक्रार देऊ. पोलिसांकडे ते गेले नाही आहेत अजून, त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण या सगळ्या मंडळींचं कालही त्यांच्या मिसेस ज्या बोलल्या ते दिसतं की सुरेश धस यांच्यावरती त्यांचा कटाक्ष आहे आणि त्यांना असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामागे सुरेश धस आहे. सुरेश धसांचाच हात आहे साहेब. 5वा हल्ला आहे. ज्या वेळेस असे काही भ्रष्टाचाराचे मार्ग ज्यावेळेस रामभाऊ खाडे हे बाहेर काढतात त्यावेळेस हा व्यक्ती अतिशय नम्रपणे, आता कालच्या वाक्यात तुम्ही एक हास्यास्पद वाटतंय. अहो हा माणूस आता सध्या इथे जीवना मरणाचा प्रश्न आहे, सध्या शेवटच्या घटका मोजतोय आणि याला हास्यास्पद वाटतंय ह्या माणसाला. अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आरोपाबद्दल हास्यास्पद वाटतंय असं म्हणाले. आरोपाबद्दल हास्यास्पद वाटतंय असं ते म्हणले काल ह्या गोष्टीचं. सुरेश धसांचा आणि खाडेंचा काय एकमेकांच्या विरोधामध्ये? एकमेकांच्या विरोधात हे छावणीपासून प्रकरण आहे. काय छावणीचं? ज्यावेळेस छावणीचा चारा घोटाळा होता, ज्यावेळेला दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये, छावण्या सुरू झाल्या होत्या. एक काय झालं? ज्यावेळेस यांची छावणी होती, सुरेशरावजी धस हे त्यावेळेस विद्यमान आमदार होते, त्यावेळेस छावणी सुरू होती. छावणीच्या काळात यांनी एक वैरणीची पेंडी 200 ते 300 रुपयाला लावले. हे सगळं रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसला आहे. त्यावेळेस रामभाऊनी कडाडून आवाज उठवला की ही जे वैरण जी घातलेली आहे, मुक्या जनावराला जे घातलंय ते एवढ्या किमतीचं नाहीये. त्याच्या मागे याचा पाठपुरावा त्यावेळेस पासून केला. नंतर हे स्वतः महसूल मंत्री, राज्याचे महसूल मंत्री राहिले, त्यावेळेस राज्यमंत्री झाले. त्यावेळेस यांनी देवस्थानाची जी जमीन होती, विठोबा देवस्थान असेल, चिचपूर देवस्थान असेल, ह्यांची जी जमीन होती ही जमीन स्वतःच्या आपल्या नातेवाईकाच्या नावे करून
नावे केल्यानंतर हे त्यांनी त्याच्यात उपजिल्हा अधिकारी येणार शेळके आगाव आहे असे कितीतरी लोकांचे संसार त्यात बर्बाद झाले. का तर त्या अधिकाऱ्याला दिलेली लाच आणि त्याच्याकडून बनवून घेतलेला डुप्लिकेट दस्तावेज. कोणी डुप्लिकेट बनवून घेतला? सुरेशरावजी धस यांनी बनवून घेतलेला. त्यात काही एफ-आय-आर कुठे फाटलाय का त्यांच्या नावावर? एफ-आय-आर फाटला आष्टीमध्ये 2023 ला त्यांच्यावर एफ-आय-आर फाटलेला आहे. सुरेश दसावरती आष्टीवरती गुन्हा नोंद आहे. खाड्यांचा संबंध की त्यांनी हे प्रकरण बाहेर खाड्यांनी प्रकरण बाहेर काढलं. शेवटी फिर्यादी हे खाडे झाले होते त्यावेळेस, कारण यांनी दिल्लीला राम खाडेंना हजर राहता येऊ नये म्हणून अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर या ठिकाणी पोस्को अंतर्गत एका भांडे घासणाऱ्या बाईच्या मुलीची संगनमत करून यांनी राम खाडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचं सध्या काय चाललंय? त्या गुन्ह्याचं सध्या जे तो गुन्हा खोटाच होता ना, न्यायालयाने निकाल तात्काळ दिलेला त्या गोष्टीत की हे सदरचं प्रकरण खोटं आहे. त्या बाईनी स्वतः येऊन स्टेटमेंट दिलं तिचं. आणि ते दिल्लीला कशाला जाणार होते? दिल्लीला खाडे यांच्या ही जी जमीन आहे, हा. देवस्थानाची जमीन आहे, हा. त्या जमिनीच्या प्रकरणासंदर्भात हे खाडे दिल्लीला जाणार होते. त्यावेळेस दिल्लीला जाणून बुजून त्या तारखेला त्या राम खाडेंनी तिथं उपलब्ध राहू नये म्हणून त्याच्या विरोधात इतकं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करायला लावला. त्यांना पूर्ण जरी संधी आपण देत आहोत, कारण त्यांना ते म्हणायचंय. पण पुन्हा एकदा मी सांगतो, याच्यात जर सुरेश धस यांचं काही मत असेल तर तेही आम्ही जाणून घेऊ, कारण हे आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाऊन एक व्यक्ती इतका गंभीर होऊन त्याच्यावरती हल्ला झालेला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी पत्र लिहिलेलं आहे की त्यांचं पोलीस संरक्षण का काढून घेतलं, आणि त्याबरोबर आता ते ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती हल्ला झाला तो खरोखरच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत याच्याबद्दल एक जनक्षोभ तर निश्चित असू शकतो. तर त्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टानं बंदुकीचा परवाना दिला. सुप्रीम कोर्टाने दिला की हायकोर्टाने दिला? त्या ठिकाणी बघा त्यांच्याकडे बंदूकचा परवाना त्यांना ऑलरेडी SP साहेबांकडून. आता बघा ह्याच्यामध्ये कसं स्थानिक पोलीस स्टेशन, DYSP, SP हे सगळं वरिष्ठापर्यंत ही होतं, कारण ह्यांच्या जीवाचाच धोका होता जे सुरुवातीपासून. आणि आता मग त्यांनी अर्ज केला की मला अर्ज केला की मला या ठिकाणी माझ्या जीवितास धोका आहे, कुठल्याही क्षणी माझ्यावर हल्ला हे वारंवार होत आहेत, कारण 2 वेळेस हल्ले झाल्यावर त्यांना मिळाला शस्त्र परवाना. शस्त्र परवानाही मिळाला. ठीक आहे. तो किती वर्ष त्यांनी वापरला? तो आज तर काय म्हणजे गेल्या 4 महिन्यापूर्वी काढून घेतला तो. कशामुळे? जे संतोष अण्णा देशमुखाचं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस गाजलेलं त्यावेळेस संबंधिताचे परवाने रद्द करावेत, म्हणजे ज्यांना आवश्यकता नाही अशातली काही जी माणसं निवडून काढली यांना पोलीस प्रोटेक्शनही होतं. पण गेले एक वर्षभरापासून पोलीस प्रोटेक्शन कमी करण्यात आलंय की स्थानिक पोलीस स्टेशनवरती दबाव आहे. आमचं आष्टी पोलीस स्टेशन पडतं. स्थानिक पोलीस स्टेशनवरती खूप मोठ्या प्रमाणावर दबाव आहे साहेब. हे राजकीय वारस तिथे कायम आहे, बसू नये. त्यामुळे हे जी माणसं आहेत ह्यांची जी माणसं आहेत ही ठीक आहे, तुम्ही जरी सुरेश धसनी जरी गुन्हा केलेला नसेल तर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुडधूस घालताय सध्या. अशी परिस्थिती आहे. एक तर मराठा OBC समाज हा वाद एकीकडे आहे, पण रामभाऊ खाडे एक व्यक्तिमत्व असं आहे, त्यांनी ना OBC ना मुसलमान ना धनगर ना कुठली कास्ट नाही बघितली. ते सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती आहे. बऱ्याच ठिकाणी जमिनीला लुबाडण्याचा प्रयत्न झाला. मुलाला विचारायचंय की कधी घरात चर्चा नाही का झाली त्यांचा बंदुकीचा परवाना काढलाय पोलीस? ते आम्ही बाहेरच असतो, पण मी त्या टायमिंगला घरी होतो. कुठे गेले? मग काय म्हणाले? ते काढल्यानंतर त्यांनी प्रेसमध्ये पण बोललेले, पण काही त्यांना वापस भेटलं नव्हतं. लायसन्स रद्द झालं त्यांचं, त्यांच्यासोबत असायची का. पण त्यानंतर ते बंद आणि कॅन्सल झालं ते. त्यानंतर त्यांनी सोबत गन पण ठेवण्यासाठी मंजूर नव्हते झाले. 4-5 महिन्यापासून गन पण नव्हती. पोलीस संरक्षण पण काढलेली. पोलीस संरक्षण का काढलं याच्याबद्दल काही पत्र आले? ठीक आहे. त्याचं कारण असं आहे, मी हे विचारण्याचं की त्यांच्या मोबाईलमध्ये कदाचित ते डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यात म्हटलेलं आहे की त्यांचं पोलीस प्रोटेक्शन का काढलं, बंदुकीचा परवाना का काढला, आणि आता तरी घडलं की त्यांच्यावरती हल्ला झालाय. या सगळ्यांचं संमत आहे की या सगळ्या प्रकरणामागे, या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांचा हात आहे. त्यांनी 3-4 प्रकरणही सांगितली. एक तर ते देवस्थान जमिनीचं प्रकरण, सहकारी सोसायटीचं प्रकरण, आणखी काही आहे का प्रकरण सुरेश धसांच्या संदर्भात? प्रकरण त्यांच्या विरोधातलं काढलं की ते त्या माणसावर हल्ला करणार हे त्यांचं काम आहे. आणि हे असं सांगतात की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. अरे पण निदान प्रशासनाला तरी घाबरा. ह्या माणसांनी निवडणुकीच्या वेळेस बजरंग सोनवणे साहेबांचं काम केलं. सोनवणे साहेबांचा अजून इथे वैयक्तिक संपर्क नाही झाला साहेब. म्हणजे ह्या माणसांनी कधी कुठला जात भाव बघितलेला नाही. आजही तुम्हाला सांगतो मुस्लिम समाज हे 70% रामभाऊच्या बरोबरीने असते. त्या दिवशी हल्ला झाला त्यावेळेस गणीबाई तांबोळी नावाचे व्यक्ती त्यांच्यासोबत होते.
फक्त त्यांनाच कमी मार लागला आणि इतर 4 लोक ही गंभीर अवस्थेमध्ये आज नगरला आहे. ठीक आहे. आणि हे अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना इथे संचितीला दाखल केलेलं आहे. तर त्यांची तब्येतीबद्दलचे तपशील मी सांगितले. त्यांची 4 बोटं तुटलेली आहेत तेही मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष असेल. कॅमेरामन निकेतन माने, समीर राऊत कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.